कल्याण पूर्व चिकणीपाडा परिसरातील या सप्तशृंगी ही जी इमारत आहे, या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील स्लॅब कोसळल्याची दुर्घटना आज दुपारच्या सुमारास घडली। तिसऱ्या माळ्यावरील स्लॅब हा पत्त्यांप्रमाणे दुसरा, पहिला व त्यानंतर तळमजल्यावर कोसळला आहे। एकंदरीतच या इमारतीमध्ये 20 ते 22 कुटुंब राहत असल्याची माहिती होती। या इमारतीच्या एका बाजूचा स्लॅब कोसळला। या दुर्घटनेमध्ये 4 ते 5 जण अडकली होती। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलीस विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली, बचावकार्य हाती घेतला। आतापर्यंत 4 ते 5 जणांना या मलब्यातून बाहेर काढण्यात आलं। या 4-5 जणांना देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तर आणखी देखील एक ते 2 जण या ठिकाणी अडकल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकता अग्निशमन दलाकडून या ठिकाणी बचावकार्य हाती घेण्यात आलं। एकंदरीतच या दुर्घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतं आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।